पाटील ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आणि आता मी पोचलो आहे पावणे गावामध्ये, कारण आज आपल्याला लग्न आहे आपल्या इकडे. तर आपण संध्याकाळी लग्नाला जाणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेन. आणि आलो इकडे कपडे घ्यायला, तर बाबाचे कपडे आणि माझे शर्ट, बाबाचं शर्ट एक टाकला होता शिवायला मागे तेव्हा. सो त्यांनी त्या टायमाला शिवून नव्हता दिला, म्हणून त्यांनी त्याला सांगितलेलं आहे की मी नंतर येईन म्हणून. सो आता आपण तेच कपडे घ्यायला आलो आहे. चला दाखवतो तुम्हाला. मग अशी गेलो आपण कपडे आणायला, आता कपडे घेऊन आलो. आता मी चालल्या इथे खिडकालीच्या मंदिरावर हार ऑर्डर दिले घालण्यात. का दिले? आपल्या ताईचं आज लग्न आहे. तो पण कुठे आहे? पिंपलेश्वर मंदिरला, मानपाड्याला. आगरी वधूवर सूचक संस्था आहे, याच्या मार्फत आपण तिथे लग्न ठेवलं, त्यांच्या मार्फत. तर आपण लग्न तिथे ठेवलं आहे, सामुदायिक विवाहाच्या इथे. आता आलो आपण हार घ्यायला खिडकालीला. सो या तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावरच. आता आलो आपण आता हाराच्या दुकानात. भाऊजींचं दुकान आहे आपल्या. आपण त्यांना इथे घेऊ हार. पहिला मंदिरात जाऊन येऊ त्यांना आणि मग जाऊ. आज सोमवार आहे आणि मंदिरामध्ये गर्दी पण आहे जाम. तरीसुद्धा आपण जाऊन येऊ मंदिरामध्ये, पाया पडून येऊ. चला एवढी गर्दी आहे, आपल्या थांबायला उशीर नाही आहे म्हणून आपण निघलो. कारण आपल्याला जायचं आहे आता मुंबईला. त्याच्यामुळे आपण आता सरळ दर्शन बाहेरूनच घेतला आणि आपण निघलो आहे जायला. या फौजींच्या दुकानाला मी हार घ्यायला, त्यांना काल ऑर्डर द्यायची हाराची. हे बघा हार घेतला आणि मी निघले आता. खिडकालीच्या मंदिरावर दिलता मी, ते काल येताना ऑर्डर दिली होती. सो आज ती ऑर्डर आपली रेडी झाली आहे. तर आपण ते ठेवू आणि आपण निघू घरी. चला निघलो आता आपण घरी जायला. आता घरा गेलो तर घरात येतात माझा मामा मामीचा येतात ताईला काकण बांधायला. तो बी तुम्हाला मी दाखवतो ब्लॉगमध्ये आपल्या. आणि मग ते लोक गेली काकण बांधून का आपल्याला सरळ जायचं आहे मुंबऱ्याला. बाईची ते बाईच्या नवऱ्याची पहिली पुण्यतिथी आहे. तर आपल्याला तिकडं पण जाऊन यायचं आहे. तिकडनं आपण लगेच येऊ, आणि कारण आपल्याला संध्याकाळी आपल्या ताईला लग्न लावायला न्यायचं आहे. सो तोपर्यंत तुम्ही आपल्यासोबत असेच राहा. आपल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवतो लग्नामधलं. तिथे पोचला घरा. आता घरी आले मामा मामीचा. सो तुम्हाला मी दाखवतो. आता बघा ती आले ती मामी. कोण वाजतं तुम्हाला माहित ना? हॅलो बोल ना. नंतर करू का 5 मिनिटात फोन? तिकडे लागेल जरा काम. हो चालेल. हॅलो हो झालं आम्ही आलो. फोन लावला सगळे आम्हाला 5-5 गोष्ट लावू दे गं. तेच बोलले ना लावू दे. आता माझी पोर बोला हे सुलभा तिच्या मलवट पण भर. हो चल मी मला पाठ नाही ना. आणि कवाची ना मामा ये पटावून मांडी घेईल ना तिला. राहू दे ना एकच. राहू दे. मग मांडी नको घ्यायला लागते ना. हे अजून एक पाटला गेल. मग मामीचे अर्धे पाय हो आणि अर्धे मागे. हे हांदा त्यांना मुलं कशी आहे ती म्हणून गाडी नाही. कोण रोड टच ना. नाही त्यांना काय केलं तर नाही. पिन का जयश्री बस बसतो घे. असू दे गे बस ग. काय तर असतं शास्त्र. चल लवकर
फोनच फोन चालू आहेत. पाहिजे हो जायचं आम्हाला. दुसरं पाठा मुका सविताच लाव करेल. हा तिला बोली मी तूच कर बरं. खिचडी खाऊ दे होते माझा वजन वाढेल होते मामाला जड कोण मला समजत नाही. एक टाइमची खिचडी खाऊन किती वजन वाढणार. तिची पण करू कर कर तुझी इच्छा आहे. त्याला काय आरती करणार काय. तिची पण करा. तुझी करू आरती. ओके ठेव थांब तू. डबल मत मारा. हा मारा पुन्हा. बळजट नको ना. नको नको सुटायला नको ना. बस घ्या. आता सुटायला नको. हा डाव्या हातात मग. कुठल्या ओढत आहे? आणि नंतर मी तुला काढून देईन पण तू टेजवर हा नको नको तसं काय नसतं. लूज होते. ते नको तू काय ना काय करू. राहू दे जाऊ तर. दे, घ्या त्या धागा. कारण सगळ्यांना माहितीये काकणावर मान असतो. शेरा ना समोर. आणि एकमेकीला हा द्या. द्या आणि भेटा. आता थोडं गोड बेळवा. सांगतो नको. चल मामाला करू दे काय. पाया पडे वाढ तुझ्या. आता काय? चटायचं पीठ द्या तिला. अरे तो बाकी नाही खायला. इकडे बघा याही साड्यांच्या बाकीला काय आणलंय. चिवडा उपास होता. अंग दो पहिला तू. काय झालं? तिला एक मार्क तिला पण पाहिजे ना गं. ताई हिला पण साडी आली. फोडून देऊ फोडू काय त्यांना? ए रुक्मिणी, तिला सोडून नको 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 मामा नको फोडू. नाही घालत मामा ती. आता जेवली ना मामा ती. आता करायचं असेल होते. यायचं आता आठशे वाजता. मम्मीला सांग तुझ्या फोडायला. मी नाही फोडून देणार. फायनली आता निघलो आहे. आता मी इकडनं मंडपाच्या इथे सामुदायिक विवाह जिथे आहे आपला ताईचा तिथे जायला. ही बघा ताई आपल्या बरोबरच आहे. चला आता तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला मी. आपण लग्नाच्या इथे पोहोचलेलो आहे. हे बघा इथे समोर हा बॅनर दिसतो आपला लग्नाच्या याचा. पोहोचलोय आपण इकडे आता. चला या.
जस्ट आपण हे केलं बघलं बघा, आपली ताई आलेली आहे, मामी आलेली आहे. आपण जस्ट आता आणखी ते करून आलेलो आहे. आता आपण जाऊ आपली नवरीला आणायला. चला जाऊया. पेंडवाले उद्या आता इथं वेटिंग करतो आम्ही, थांबलोय थोडा वेळात. हा मंगलाष्टक चालू झाले आपण तिकडनं निघणार. हे बघा दादा सेल्फी घेतोय. काय दादा काय बोलणार आज तुम्ही? आगरी समाज प्रबोधन संस्थेमार्फत आयोजित केलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे अत्यंत प्रचंड उत्साहात आणि आनंदात साजरी होत आहे. प्रत्येक वधूच्या आणि वराच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद इथे प्रफुल्लित झालेला आहे. खरं म्हणजे पाहता आगरी समाज प्रबोधन संस्थेने ही जी संकल्पना सुरू केली यासाठी केलेली आहे की आगरी समाजामध्ये जो अनिष्ट जो अनाठायी खर्च होतो तो कमी व्हावा आणि वधूच्या म्हणजे मुलीच्या वडिलांचा डोक्यावर जो आर्थिक भार आहे तो कमी व्हावा यासाठी हा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला दरवर्षीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यंदाचा कितवा वर्ष दादा आपला? यंदा हा तिसरा वर्ष आहे. 2022 पासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. गेल्या वर्षी 13 जोडप्यांचा शुभविवाह झालेला होता, परंतु यंदाच्या वर्षी लग्न जमण्याचीच म्हणजे संख्या कमी असल्यामुळे यंदा फक्त 5च लग्न जमलेले आहेत. परंतु संस्थेने उपक्रम सुरू केलेला आहे की 50 जरी जोडप्यांचे लग्न जमली तरी या ठिकाणी आम्ही आनंदात म्हणजे तुम्ही तेवढे ते सर्व आयोजन करणार? सर्व कितीही त्यांची जेवणाची सोय, ऑर्केस्ट्रा असेल, बँड बाजा असतील, अत्यंत आनंद. तुम्ही पाहिलं असेल मंडप डेकोरेशन सुद्धा किती जसं घरी आपण करतो त्याहीपेक्षा चांगल्या प्रकारचं डेकोरेशन या ठिकाणी आहे. नाही मामाचा मुलगा पण मला तेच बोलला का मी असं वाटलं नव्हतं इथे की मला एवढं काय असं म्हणून. बँड बिन वगैरे बघून त्याला खूप आनंद झाला. तर बघा आपण आता आज इथं आलोय सामुदायिक विवाहाची इथे. तर याच्यामध्ये इकडे सर्व वधू आहेत इकडे आणि दादानी पण आपल्याला मार्गदर्शन सांगितलं काय इथे काय आयोजन ते लोक करतात ते. तुम्ही आपल्यासोबत असेच राहा. मी तुम्हाला पुढे आणखी काय काय होणार ते सर्व दाखवतो.
सविता कुठे आहे? सविता इकडे बघा दादा आपल्याकडे जायचं पुढे. चला ना चला. तयारी करायची आहे ना मित्र जायचं कणाला लगीन जाऊ दे बघून तुम्ही आठवण ठेवा चॅकिंग करायची शरयू महेंद्र तनया वेदिका श्रीप्रावये प्रवती महासुरती लेखन पत्र उर्मिन लिखिता शारदा सर्वकाले तदपि न करुणाना ईशपादन्नयाति शुभमङ्गल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्र बलं तदेव भिक्षाबलं देव बलं तदेव लक्ष्मीपते ते गुरुयुगं स्मरामि शुभमङ्गल सावधान शुभमंगल सावधान महादेवीचे चिंतन सुभग शुभमंगल सावधान गणेश्वर चिंतन सुभग शुभमंगल सावधान वधूवराचे एकचित्त शुभमंगल सावधान फलापासाचे अंतर शुभमंगल सावधान अतिसुमुहूर्त शुभमंगल सावधान तापे भगश्री सावधान शुभमंगल सावधान जयका शब्द प्रमाण करा खाली करा खाली करा खाली करा काढा ते पाणी त्या तोंडामध्ये आणि इथं द्यावा ती हा झाला 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 ते कानातलं निघालं काय तिचा ताई हात वर बघा थोडं इकडे तिकडे बघू नका इकडे यांचे कॅमेरे इकडे बघायचा चेहरे असणे स्माईल